दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या आजूबाजूला गेले काही दिवसापासून अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकाकडून या ठिकाणी पार्किंगची या ठिकाणी वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी शिवाजी पार्क पोलिसांकडून या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लावण्यात येत आहेत। विशेषतः या बोर्डवरती आपण पाहू शकता की पार्किंगची वेळ ही या ठिकाणी निश्चित करण्यात आली असून मैदान परिसरात असलेली पार्किंग जी आहे ती रात्री 11:30 वाजेपासून पहाटे 5:30 वाजेपर्यंत मैदानाच्या विरुद्ध दिशेला थांबणार आहे। तर मैदानाच्या बाजूला लागूनच पहाटे 5:30 वाजेपासून तर रात्री 11:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येणार आहेत। एकंदरीत शिवाजी महाराज पोलीस स्टेशनकडून या ठिकाणची मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असल्याचे पोलीस दिसत आहेत। आपल्यासोबत नेमकं शिवाजी महाराज पार्क पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर, काय सांगाल या ठिकाणी आपण पोलीस स्थानकाच्या माध्यमातून पार्किंगची व्यवस्था करत आहात, वाहतूक कोंडी सुटावी यासाठी नियम बनवत आहात, काय नेमके हे नियम असणार? गेल्या बऱ्याच वर्षापासून शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूला ऑड आणि इव्हन डे अशी पार्किंग उपलब्ध होती। तसे बोर्ड लागलेले होते, पण त्या नो पार्किंगच्या बोर्डवर जे ऑड आणि इव्हेंट तारखा होत्या त्या लोकांना कळायच्या नाहीत आणि मग त्यामुळे दोन्ही बाजूला पार्किंग व्हायचे। आमचे पोलीस जाऊन कारवाई करत होते त्यावेळेस इथले लोक स्थानिक रहिवासी आमच्या लोकांशी वाद घालत होते आणि हे सगळे कन्फ्युजिंग पद्धत होती। त्यामुळे आमचे डीसीपी सर गावडे साहेब आणि आम्ही वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी मीटिंग घेऊन आता हे नवीन वाहतूक विभागाला विनंती केली, त्याच्यावर नवीन नोटिफिकेशन निर्माण झालेलं आहे। आता सकाळी 5:30 वाजतापासून ते रात्री 11:30 पर्यंत शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला पार्किंग उपलब्ध असेल, जेणेकरून सकाळपासून जे व्यायाम करायला, रनिंग करायला, वॉकिंग करायला जे लोक येतात ते मैदानाच्या बाजूलाच पार्किंग करतील। त्या बाजूला स्पेस सुद्धा जास्त उपलब्ध आहेत आणि या बाजूला बरेच घरं आहेत, निवासस्थान आहेत, त्यामुळे इकडे पार्किंगला स्पेस कमी होता। त्यामुळे इकडे जरी पार्किंग असली तरी त्या बाजूला पार्किंग करायचे, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती। आता आम्ही नवीन नोटिफिकेशन वाहतूक विभागाच्या मदतीने काढलेलं आहे। सकाळी 5:30 ते रात्री 11:30 पर्यंत त्या बाजूला आणि रात्री 11:30 ते 5:30 पर्यंत मैदानाच्या विरुद्ध बाजूला पार्किंग राहील। हे आम्ही बीएमसीच्या मदतीने आता बोर्ड लावून घेत आहोत। त्यामध्ये या बाजूला सकाळी 5:30 ते रात्री 11:30 म्हणजे 5:30 AM to 11:30 PM मध्ये या बाजूला नो पार्किंग राहणार आहेत आणि आम्ही आमच्या मोबाईल पेट्रोलिंग वाहनातून अनाऊन्स करून सर्व नागरिकांना याबाबत अवगत व्हावं म्हणून आम्ही ऐलान करत आहोत। आमच्या माईकमधून आम्ही सगळ्यांना सूचना देत आहोत। धन्यवाद। या साईडला ज्या पद्धतीने आता पार्किंग करतील तर कशा प्रकारची त्यांच्यावरती कारवाई आपल्या पोलीस विभागाकडून केली जाणार? या बाजूला जर सकाळी 5:30 ते 11:30 रात्रीपर्यंत या बाजूला पार्किंग मिळेल तर त्यांच्यावर कायदेशीर त्यांच्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, नो पार्किंगचा चार्ज मारण्यात येईल। वाहन जर जास्त दिवस उभे असेल तर ते ट्रॅफिकमध्ये वाहतूक विभागाच्या मदतीने टोईंग करून घेण्यात येईल। अनेक वाहनधारक जे आहेत ते या ठिकाणी येऊन अनेक दिवस या ठिकाणी पार्किंग करतात आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा देखील होतो, त्यांच्यावरही काय कठोर कारवाई करणार आहात? हा नियम जो सकाळी 5:30 ते 11:30 जो बनवलेला आहे आणि रात्री 11:30 ते सकाळी 5:30 त्या बाजूला नो पार्किंग केलेलं आहे, त्याचा उद्देश हाच आहे की त्या ठिकाणी जास्त दिवस कोणी पार्किंग करण्यात येऊ नये। म्हणजे रात्री जर 11:30च्या नंतर त्या बाजूला पार्किंग दिसली तर आमचे पेट्रोलिंग मोबाईल मधील अंमलदार अधिकारी आमच्या निदर्शनात आणून देतील आणि आम्ही कायदेशीर कारवाई करून ते वाहन कोणाचं आहे ते आम्ही शोधून काढू आणि त्याच्यावर कारवाई करू। कधीपासून या सगळ्या नियमाची अंमलबजावणी होणार? हे आता आज रोजीपासूनच या नियमाची अंमलबजावणी झालेली आहे, कारण आता आम्ही सगळ्या बाजूनी हे बोर्ड लावून सगळ्या लोकांना अनाऊन्स करून हे करत आहोत। आज रोजीपासूनच आमच्या गाड्या सगळ्या पेट्रोलिंग मोबाईल इकडच्या बाजूने लागलेली पार्किंग वाहने त्या बाजूला घेण्यास विनंती करत आहेत। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर
शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये असेल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ती कुठेतरी वाहतूक कोंडी सुटावी आणि त्याचबरोबर अनेक गाड्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पार्किंग केले जाते, त्यांना देखील चाप बसावा यासाठी पोलिसांनी हा कठोर नियम जो आहे तो हा कठोर पाऊल यांनी उचललेला आहे आणि याची नियमावली आजपासूनच सुरुवात होणार असून विशेष या ठिकाणी पथक पीटर मोबाईल जे गाडीवरती ग्रस्त घालणारे पोलीस असतील या ठिकाणी ग्रस्त घालून त्या गाड्यांवरती कारवाई देखील करणार असल्याचं या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।